की वडगाव, भालेवाडी, खांबेवाडी इथून आलेल्या सगळ्या सहकार्यांना पहिल्यांदा राहणार बंधूंनो, विधानसभेचं इलेक्शन लागलं आणि लागलं म्हणण्यापेक्षा अवघ्या 5-6 दिवसावरती मतदान आणि आपल्याला मतदान कुणाला करायचंय आणि ते का करायचंय त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित आहोत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, माझे राजकीय सहकारी नारायण आबा पाटील, युवक नेते संतोषजी वारे, सुनील बापू सावंत, राजाभाऊ दलित चळवळीचे आमचे नेते राजाभाऊ. लाईट घालवली का गेली रे? असू द्या, पोचते तुमच्या आमचे राजाभाऊ कदम, सुबह का भोला शाम को घर आए तो उसको भोला नहीं कहते आदम साहब. वैसे हमारे भाऊसाहेब खरात, मांगीचे आमचे युवक नेते देवागंगी बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि राजकीय याच्यामध्ये माझ्याबरोबर काम करणारे जनार्दन आप्पा नरवडे, त्याचप्रमाणे आमचे युवक मित्र बाळासाहेब जनार्दन शिंदे, आदम मिया, आमचे साबळे भाऊसाहेब, आमचे महादेव दादा खरात, अशी बरीचशी माणसं आहेत. आता सगळ्यांची नावं घेत नाही आणि उपस्थित सर्व आमचे सहकारी. पैलवान राहिले आमचे बाळारती शेख, तुमच्या गावचं भूषण, करमाळा तालुक्याचं भूषण बाळारती शेख, आणि उपस्थित ग्रामस्थ या पंचकृषीतनं आलेले माझे सर्व सहकारी. मला वाटतं माझ्याही राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना कैलासवासी नामदेवराव जगतापांचे साबळे भाऊसाहेब जुने सहकारी जनार्दन आप्पा शिंदे असतील, दादासाहेब शिंदे असतील, आमचे हुबाईत साहेब असतील, कोंडीबा शिंदे असतील, आज ती माणसं नाही आहेत, पण त्यावेळेस मला आशीर्वाद द्यायला ती होती आणि त्यांच्या आशीर्वादाने मी 2 वेळा आमदार झालो. त्यांचं सहकारी भाऊसाहेब मला मिळाले. राजकारणाचा इतिहास मला वाटतं तुम्हाला अपरिचित आहे असं नाही, करमाळा तालुक्यात सगळा इतिहास माहिती. आता थोडं मधल्या काळामध्ये काय झालं काय नाही आपले उमेदवार आबांनी सांगितलं, ठीक आहे, माझ्या डोक्यात तो विषय बी नाहीये. झाल्या काही वेळेस गोष्टी, शेवट तो एक आयुष्यातला काळ असतो की त्या काळामध्ये प्रत्येकाच्या हातून चुका होतात आणि आपण भविष्यातल्या वाढत्या काळात त्या सुधरून बी घेतो. त्यामुळं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की बंधूंनो, आज या ठिकाणी मी आपल्याला मत मागण्यापेक्षा तुमचा हक्क, तुमचा अधिकार, तुम्हाला न्याय आणि भविष्यामध्ये तुम्ही समृद्ध जीवन जगावं ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे म्हणून यासाठी सांगायला मी या ठिकाणी आलो. कुणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा काय मजा नाही. कैलासवासी नामदेवराव जगतापांना त्या तालुक्याने खूप साथ दिली. 52 सालापासून मांगी तलाव असेल, उजनी असेल, कुकडी असेल, तुम्हाला सांगतो त्यानंतर आमचं कोळगाव असेल, जेवढ्याही पाण्याच्या स्कीम झाल्या त्या फक्त तुम्हाला सांगतो जगताप ज्या वेळेस राजकारणात आले त्यावेळेसच झालेल्या. मग आमच्या स्कीमवर
कायम गाय आमचीच आहे, फक्त वासरावर भांडण चालू आहे. तुम्हाला सांगतो प्रत्येकाचं राजकारण चालू आहे. स्कीम आम्हीच आणल्यात. पण कुणी म्हणायचं दहेगावर बोलायचं, कुणी कुकडीवर बोलायचं, कुणी तुम्हाला सांगतो रिटेवाडीवर बोलायचं, सगळ्या गोष्टी. पण ती येणार कुठनं? उजवीवरूनच ना. आणि ह्याची निर्मिती कुणी केली? भले आज्याने खाल्लेली विरे भरपूर पाणी लागली, 2 लेकर झाली, 2ची 6 झाली, 10 झाली, सगळ्याचे वायल्या वायले मोठी पडल्या. पण विहीर कुणी केली? हा. मग आता तुम्ही वाडा मारून दंड फुटून काय उपयोग नाहीये. म्हणून तुम्हाला सांगतो, नटणी कुणी घातली म्हणून ले नाकाच्या भानगडीत पडायचं नाही. ही ज्यांनी दिले त्याला नाकायचं. हीच जर नसतं तर कुठं घातली असती, कुठं गुंतवली असती, तुमचं तुम्ही ठरवा. मग हे सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये कैलासवासी नामदेवराव जगतापांनी ह्या करून ठेवलेल्या आहेत. बंधूंनो, आमच्या राजकीय जीवनाचा जर अभ्यास केला, विचार केला, तर आम्ही भांडवलदाराच्या पोटी जन्माला आलो नाही. माझे वडील सुतारी काम करत होते आणि त्यांना माहित होतं तुमची अवस्था शेतकऱ्याची, बेरोजगाराची, तुम्हाला सांगतो कामगाराची त्यांना जाण होती. म्हणून सुताराच्या नेटावरला गडी मुंबईच्या बेटावर गेला आणि तुम्हाला आबान सांगितलं आता की 19 मी संजय शिंदेला साथ दिली. आम्हाला गंमतच वाटते, टाकाला जायचं मोरवा लापवायचं. अरे शिंदे आणला कोणी, तुम्ही का आम्ही? अरे संतोष, बागलाची युती करायला नारायण आबाकडे तुला सांगतो, तू बी त्या टायमाला होता. तो दीपक साळुंके, संजय शिंदे यांनी तुम्हाला सांगतो आबा बरोबर आजीनाथला युती केली. मी ध्यानात ठेवलं. आज लोक म्हणतात राजकीय घराण्यात जयवंतराव जगतापाचा जन्म झाला. छ्या छ्या छ्या, माझा राजकीय घराण्यात जन्म झाला नाही, राजकारणाचा आमच्या घरात जन्म झालाय. मी बी राजकारण खेळलो. ठीक आहे, तू उठाचं किलो आणलंय ना, घातलं यांच्या वाड्यात. काय ह्याच्या वाड्यात घातल्यामुळे गंमत अशी झाली की आता काढताना तुम्हाला सांगतो वरचं छपार बी पाडावं लागतं, भिंत बी पाडावं लागतं. त्याच्यामुळे उगं माझ्यावर दोष देत जाऊ नका. ही ध्यानात घ्या, माझ्याकडे सगळ्या गोष्टीची नोंद असते. आबा तू निवडून येणार आहे त्या ठिकाणी, हे सगळे आशीर्वाद देणार आहे. आणि मी आध्यात्मिक माणूस, परमेश्वराने मला तेवढं विल पॉवर, आत्मकौल माझा संतोष योग्य असो ते मी सांगतो. तर आम्ही सामान्य कुटुंबातनं जन्माला आलो, भांडवलदाराचे आम्ही नाही. आज तुम्हाला सांगतो, नारायण आबाचा जन्म सुद्धा सामान्य कुटुंबात, शेतकरी कुटुंबात आमच्या गोविंद बापूच्या पोटी झाला. ते सुद्धा तुम्हाला सांगतो तुमचे काय वारी होते. आमचे सुनील बापू असतील, त्यांचे बी आजोबा सुभाष अण्णा चुलते, ते कामगार नेते होते. बापूची आधी आजोबा मला वाटतं हमाली करून मग जनावरांचा व्यापार केला. ही माणसं. संतोष सुद्धा एक सामान्य कुटुंबातला पोरगा आहे, चांगलं नेतृत्व करतोय. तुमच्या भागामध्ये सगळे प्रश्न संतोष सोडवतोय, तुमच्या सुखा दुःखाला पळतोय. जाण ठेवा. तुम्हाला सांगतो, आमचा राजा भाऊ दलित नेते, आमचं भाऊसाहेब असेल, आमचं देवा असेल, आम्ही तुमची सगळ्यांची लेकरे. आम्ही आला जेवढ्या तुमच्या भावना, तुमचं दुःख, तुमच्या अडचणी, तुमच्या गरजा ज्या आम्हाला समजतात ते त्यांना समजणार नाही. आलं की एवढंच मानणं, 3000 कोटीचा विकास केला, कागदावरच असतो, त्याचं काय करायचं एवढंच बोलत. तुम्हाला तो कधी गाठ पडला? त्याला तुम्ही कधी बघितलं? मग 3000 कोटीचा विकास का बघायचा? होय भाऊसाहेब, हा तुमच्या भागात कुठं झाला असेल तर माहित नाही मला, माहित नाही. तुमच्या गावातली 4 जण गेली, पहिली ती आपलीच आहे, करमाळ्यातली गेली, सगळीकडे गेली. मला 2-4 जण म्हणले, आबाने सुद्धा सांगितलं की भाऊ आपले कार्यकर्ते त्या मार्गाने चालले. आणि मला जाऊ दे,
त्यांना वाटतं भाऊला काळजीच नाही. मी करमाळ्या शहरात राहतो, सगळा पुरेशी समाज माझ्या पाठीशी. आम्ही कवा सुद्धा तुम्हाला सांगतो, आमच्याकडे दावण नाही, गंज नाही, काय सुद्धा नाही. गावात चरून दाह द्यायला आमच्याकडे येते. किती जनावर आमचे कार्यकर्ते चालणार आहेत, पण मताला तुझ्याकडेच येणार आहे. काळजी करू नको. त्या करमाळ्या तालुक्यातल्या चित्रपाची सवय ही राजाभाऊ. काय आम्ही फुकट जगतोय, जगू दे, तू दुधाशी मतलब ठेव. होय भाऊसाहेब, खरे खोटे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता आदिनाथाला नारळ पडला तिथं, हे महादेव नाहीयेत, आदिनाथ आहेत. आदिनाथाचा गाभारा आणि ह्यांचा गाभारा बघा. अभ्यास नाही तुम्हाला. आद्य पुरुषा प्रथम पुरुषा आदिनाथाय. काय असले लागत त्याला लेकरं बी होते. आदिनाथ महाराजाचं दुसरं प्रतिकूल चित आहे. आतल्या गाभाऱ्याचं वरचं बघा आणि आदिनाथाचं बघा, सेम सरपंच तसंच आहे. आणि इथं नंदी नाहीये. पुढं नंदी असला तर महादेव आहे. हे कुठं तुम्ही बसवल्या काय त्यांनी काय चौकटीवर बघा की राव, गणपतीवर खाली राक्षस वाचत नाही, काय नाही, कुणाचं बी काय करायचं. म्हणजे लक्ष्मीचा नवरा कोणतं गणपती, असं कुठं असतं का? लक्ष्मीचा नवरा नारायण आहे, गणपती हा मुलगा आहे. काय कुठे बी कुठे जोडी लावतात म्हणून तर आपल्याला हे दिवस आले. ते जाऊ दे, असं काय हरकत नाही. पण मी काय म्हणतो की आता त्यांना नारळ फोडला, म्हणलं उभा फुटावा. नारळ फुटला, खोबळा हाय असा निघला. मी म्हणलं गावा कुठे त्याला कुठे कुठे बांधलं नाही. हातात दिला का नाही आबा तुझ्या खोबळा, काय असं दिला. मी म्हणलं हे सगळं टाकता जाणारे अख्ख्या तालुक्यात आफूट निघतोय, तू काही त्याची काळजी करू नको. कारण माझा विश्वास आहे त्यांच्यावर. आदिनाथ महाराजांची माझ्यावर खूप मोठी कृपा आहे. मला त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी मला कधी ढळून दिलं नाही. 100% मी यशस्वी पास झाले. आणि ह्याच्यामध्ये मला एवढं सांगायचं की बंधूंनो, परत जर चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला सगळ्याला एकत्र आलं पाहिजे. आज भाऊसाहेब आले, सगळे आले. काल भाऊसाहेब माझ्याकडे आला. मी सांगितलं भाऊसाहेब काय आमचं तुमचं बांधाचं ह्याचं त्याचं भांडत नाही. मी तुमचं काही नुकसान केलं नाही. तुमचे 10-5 रुपये काय आदम भैया काय बुडवले नाही. काय आता जे ते आपल्या आपल्या कुठं मतलबासाठी गेलं काय, त्याच्यामुळे आमचा काही दोष नाही. ठीक आहे, तुम्ही गेला. आता येऊ गणेश आमचा आहे, आमचा चंदू आहे, ही सगळी पहिली जुनी आमची माणसं आहे. गेली 4 दिवस म्हणजे काय रुसायचं काय कारण नाही ना. आली ना आमच्याकडे परत, आम्ही त्यांना गायला लावायला तयार आहे. आपण आल्यानंतर सुद्धा ते सुधरून आले, चुकीची दुरुस्ती करून आले. म्हणून राग द्वेष सौती मत्सर किंवा तुम्हाला सांगतो त्यांच्याबद्दल काही आकस आमच्या डोक्यात राहणार नाही. आम्ही आता थोडस काय म्हणायचं पोखतो व्हायला लागले की आता नवीन गॅंग आहे. बापू असल, संतोष असल, हे सगळे असतील. त्यांच्या पाठीशी आता आम्ही भविष्यात उभारणार. यांच्याकडनं तुमचंही काम करून घेणार. नवी खोंड पहिली झुपायची काय, पण दोन्ही नव्हती झोपत. एक बहादा बरोबर असेल. भाऊसाहेब खरे खोटे. कारण नवीन जरा शिवळ पिवळ मोडू नये म्हणून भारत आहे बरोबर चालायचं, बरोबर काकडी चालायचं शिकवत. तसे आम्ही 2 भादे यांच्या बरोबर पुरतं चालतोय. ही आता शिकल्यावर परिपक्व झाल्यावर आम्ही तुमच्या ताब्यात देणार आहे. तालुक्याची घडी बसवा. प्रत्येकाला असं वाटायला लागले की राजकारणात आलो की लगेचच आम्ही श्रीमंत व्हायला पाहिजे. राजकारणाचा धंदा झालाय, धंदा. आणि त्या धंद्यात तुम्ही सुद्धा बरकाटला. बऱ्याच ठिकाणी मी मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मी सभेत जात नाही. माझ्या वडिलांनी आमच्या घरात 7 वेळा आमदारकी झाली. 4 वेळा आम्ही तयार केले आमदार. काय आता आबाला बी करतोय 5वा, 11 झाले 12वा. आमच्या बाप दादाचा आज्याचा उतारा
वडिलाचा उतारा आणि आमचा उतारा ह्या जर काही फरक असला तर तुम्ही मला ह्या ठिकाणी उभारून माझा कान धरून जाब विचारा. आणि दुसऱ्या राज्यकर्त्यांचे बघा, ह्यांच्या भाऊकीचं बघा, बिचाराचा कमी झाला किती. मग ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आमचा बँक बॅलन्स दाखवा, आमचे प्लॉटिंग दाखवा, पुण्या मुंबईला आमचे बंगले दाखवा. आम्ही सुद्धा जमिनीवर चालणारी माणसे. मी समुद्रात सुद्धा नेहमी सांगतो जमिनीवर राहायचं, आपलं हवेत जायचं नाही. आणि माझी पोरं, मला विश्वास आहे ती केव्हाही तुमच्या सुखदुःखात नाही पडली तर तुम्हाला सांगतो माझ्या अवलादीत पडली. केव्हाही तुम्हाला सांगतो संस्कार संस्कृती तशी घडवली, मोठेपणाची गरज नाही. साधू संत झाले, माऊली, आमक तमक, करोडो लोक त्यांच्या नावाने तुम्हाला सांगतो आज उड्या मारते, टाळ फुटते, हजारो किलोमीटर चालते. ते काय पंतप्रधान होते का? ते काय राष्ट्रपती होते काय? मग आज मी तुम्हाला सांगतो हजारो वर्ष झालं ज्ञानेश्वर महाराजाचं, तुकोबारायाचं, एकनाथ महाराजांचं तुम्ही संतांचं नाव घेता का नाही? विसरलाय तुम्ही? मग बास की ह्याच्यापेक्षा मोठं काय व्हायचं? नसू दे की सत्ता आमच्याजवळ. सत्ता किती दिवसाची? या ठिकाणी बसणाऱ्या सगळ्या लोकांना विचारतो. मला वाटतं आता 17वे पंतप्रधान आहेत आपले. बरे संतोष, तुम्हाला एका मिनिटात कुणी बी उभं राहायचं, लय काय नाही, 1000 रुपये बक्षीस देतो. पहिल्या पंतप्रधान पासून ती शेवटच्या पंतप्रधानांची नावं सांगलं. उठा, कोणी युवक असतील हे सांगा की. सलमान खान, आमकी तमकी पाठ आहेत तुमची, सांगा बरं. सांगू शकतात? लय झालं पंतप्रधान पहिले होते कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. तुम्ही बाकीचे सांगू शकणार नाही. ह्या गोष्टी लक्षात घ्या. पण संतांची बघा नावं घ्या, गुराकी सुद्धा सांगा, गुराकी सुद्धा. आणि हे खरं मोठं पण आहे. आणि आम्ही ते जे भुकीले, आम्ही बाकीच्या भुकीले नाहीत. म्हणून भविष्यात जर चांगले दिवस बळीराजाचं राज्य आणायचं असेल, कोण रुसरे फुगले असतील, त्यांनी नारायण पाटलाकडे बघायचं नाही. मी बी नारायण आबाकडे बघितलं नाही. पवार साहेब काय मेन जो शेतकऱ्यांचे जाणते राजे, बळीराजाचे खंदे समर्थक आहे. सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटील असतील, काय शिंदे साहेब असतील, त्यांनी मला सांगितले आबाच्या पाठीशी उभा. मी काय गावात फिरतो तर लई जण सांगत, भाऊ तुम्हीच ह्या बाजूला उभं राहायचं. मी त्यांना सांगतो मीच उभा आहे असं समजून ह्याला बोली द्या, मग माझा पुढचा विचार करू. आम्ही फाटकी माणसं आहे, तुमच्यातली माणसं आहे. उद्या वाटले रटून होणार रे पोरांनो. तुम्हाला सांगतो मागा सांगितल्याप्रमाणे चरायचं, दुधाला इकडे यायचं. चरायला आपण काय कुणाला आडवं लावणार नाही, कारण तुमचं तुमच्याकडे येणार आहे. फक्त एवढंच ध्यानात घ्यायचं, 100 त्यांनी कमवल्यात, 10 आपल्याला मिळाल्यात, जाऊ दे 90 बुडलं तर बुडलं. पुन्हा आपलं आबाच्या पाठीशी राहायचं. असं मला वाटतं संतोष आपण बऱ्याच जणांना सांगतो. बरे बापू आता नाहीच आमच्या जवळ काय, आमच्या आई बापाने बी काही कमी नाही, काहीच केलं नाही. आमची पोरं म्हणजे तुम्हाला एवढं 2 बरे आमदार झाला, पेट्रोल पंप नाही, प्लॉटिंग नाही, काय नाही, बिअर बार नाही, परमिट रूम नाही, ही नाही ती नाही, लई चेक आपलं खाली माल घालून काय घेतो लागा कुणाचं. त्यांनी एवढं केलं, त्यांनी तेवढं केलं, त्यांनी तेवढं केलं, पण ते टिकणार नाही. काय ते त्यांचे सगळे वारस, सगळी ईडीच निघल्यात, शानी एक बी नाही निघलं ज्यांनी तुमचं खाल्लंय त्यांचं. काय आणि त्यांची काय अवस्था हे तुम्ही बघा. म्हणून कुठल्या जास्त गावाला मला तुमच्यापर्यंत पोहोचायचा लय आनंद आहे. खिशातच काय नाही. तो माझा तो वागळायला आली की भ्या वाटतं. असं आमच्या पुढं करतात, घाम घाम पडतो. पण कुठला द्यावं मोबाईल नाही, काय थंडी महाग करतं माझ्या. आता काय बोलायचं, मग त्यापेक्षा न आलेलंच बरं. असं म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो.
असं तर बाबा असं करीत गेलो असतो. ती बिचारी आशेने आबात्यात वाजवत्यात, आमच्या खिशात काय नाही. आम्ही आपलं आता त्याच्यामुळे आपलं भाऊ बोललं पुन्हा गाठी घेत जाऊ याच्यामधून आम्ही ते टाळतो. तर बोललो या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी काना मागे टाका, दिशाभूलीला बळी पडू नका. काही लोक येत्यात, आता आकडाचा महिना नाहीये तरी सुद्धा मध्ये आई गाडी घ्यायला येणार आहे. गळ्यात पडणं, चिवडा चिवडी करणं, काय सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळं बघू टाइम आल्यावरती. त्याच्यामुळं आता फक्त हे पवार साहेबांना ताकद द्यायची, एनर्जी द्यायची. ही एक तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे आम्ही प्रतिनिधित्व दिले. हे प्रतिनिधित्व वर पाठवायचे आणि तुमचा मगा म्हणल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करायचे. एवढी तुम्हाला या ठिकाणी विनंती करणार आहे. बाकीची काय विनंती करणार नाही बंधूंनो. काय आम्हाला बाकी काय नकोय. तुमचं लेकरू आहे, तुमच्या कुणब्याचं आहे. काय हे तुमच्या पदरात पाडले. आज सगळ्यात आम्ही कधी जातीवाद केला नाही, जातीवाद करायचा नाही. जन्माला येताना जात नाही, मेल्यावरती जात नाही, जिवंतपणी ही जात का नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही राजाभाऊ कदमाच्या ताटात बसून सुद्धा जेवायची आमची तयारी म्हणण्यापेक्षा जेवतो. आले कित्येक जणांबरोबर जेवतो. माणूस आहे आपण. म्हणून या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्या. अनेक जातीचे, अनेक धर्माचे, पांडुरंगाचे संत होऊन गेले. तो मराठ्याचा आहे, माऊली तुम्हाला सांगतो ब्राह्मणाची आहे, अनेक आहे, सगळ्या समाजाचे. मग आता तुम्हाला सांगतो पांडुरंगाची जात कोणची सांगा बरं. सांगता येईल पांडुरंगाची जात कोणची? ह्याच गोष्टीला मानवता हीच धर्म आहे आणि तो निर्भवायचा आहे. म्हणून कुठल्याही दिशाभूलीला बळी पडू नका आणि आबाच्या पाठीशी उभा राहा अशी यावेळेस तुम्हाला विनंती करतो. महाविकास आघाडीचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. सफरचंद खायची आपली कुवत नाही. खाता का 250-300 रुपये रोज? लय दिवस टिकत का ती? आपलं हे आनंदाने वाजवायचंय. हा बिगुल सगळ्याला महाराष्ट्रामध्ये तुतारी ज्यावेळेस गडावरनं वाजायची त्यावेळेस मावळे आणि शेतकरी सगळे सावध व्हायचे. आनंद तरी असायचा नाही तर युद्धात तरी तयार व्हायचे. अशी या तुतारीच्या पाठीशी उभा राहावा एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो आणि खडकीला आपण बोलवत जा, सारखं ह्यांच्या गाठी बिठी घालीत जा. आपण तुम्हाला सांगतो ते हे टाकले तसं ते काय शेड आपलं बकऱ्याचं गोड म्हणून टाकलाय. ते म्हणतो कोंबड्याच नाही टाकलं आणि बकऱ्याचं तर काय बोलता येत नाही. 25,000ला 20,000ला आमच्या काय गाडाव जाते 40-50 हजाराला. सगळ्यात स्वस्त माणूस 500,000ला येते. काय समझदार को इशारा काफी. आदम साहब ख्याल में रखो. क्या दूर से आए मुर्गिया फिरगिया काट के पहलवान फिरवान बनाए, हम बैठे वैसे. असू द्या. परत आता विनंती करतो. जय हिंद जय महाराज.